नमस्कार मित्रांनो, आज आहे 25 मे 2024। मित्रांनो, पुढील 2 ते 3 तासामध्ये राज्यात या ठिकाणी दुपारी 2 नंतर राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। तर सकाळपासूनच काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे। तुमच्या भागामध्ये झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही कोणत्या लोकेशनवरून हा व्हिडिओ पाहताय ते देखील आपल्याला सांगा। आज मित्रांनो, राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे दुपारनंतर ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक देखील करा। तर मित्रांनो, पुढील 2 ते 3 तासामध्ये दुपारी 2 नंतर राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांना आपल्याला वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश पाऊस वर्तवण्यात आलेला आहे। जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता, सातारा, कराड, विटा, वळूज, निपाणी या भागामध्ये आपल्याला दुपारी 2 नंतर ढगफुटी सदृश पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। मित्रांनो, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पावसाचा इशारा आपल्याला देण्यात आलेला आहे। जसं रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, चिपळूण या भागामध्ये सावंतवाडी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, पुणे, जेजुरी, दौंड, बारामती या भागामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे व स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला दुपारी 2 नंतर हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा वादळी वाऱ्यासह पाहायला मिळतोय। बीड व आसपासच्या परिसरामध्ये देखील बार्शी, केज या ठिकाणी, कळंब, लातूर, मांजलगाव या भागामध्ये देखील आपल्याला वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।